जी आहे ती जवळपास 11-13 पर्यंत जाते, जी जवळपास शक्य दिसत नाहीये सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील एकूण एनडीए खासदारांची आकडेवारी पाहता. त्यामुळे करणार आहोत. दादा, काय प्रतिक्रिया? आज एनडीएची महत्त्वाची बैठक पार आज पडली. एनडीएची महत्त्वाची बैठक होती. सकाळी साधारण 12ला ती सुरू झाली, 2-2:30 वाजेपर्यंत चालली. त्याच्यानंतर एनडीएचे जे जे घटक आहेत त्या सगळ्यांचे लेटर, तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांची निवड आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. तशी पत्र राष्ट्रपती महोदयांना जाऊन आम्ही दिली. त्याच्यामध्ये नितीश कुमार होते, चंद्रबाबू नायडू होते, अमित भाई होते, राजनाथ सिंग होते आणि नड्डाजी होते, बाकीचे पण काही सहकारी होते. आम्ही सगळे त्याच्यात, एकनाथराव शिंदे साहेब होते, सगळे घटक पक्षाचे प्रमुख होते. आणि ते पत्र दिल्यानंतर राष्ट्रपती महोदया म्हणाल्या की ठीक आहे, मी संध्याकाळी पंतप्रधानांना वेळ दिलेली आहे आणि त्यांच्याशी मी बोलीन. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की लवकर म्हणजे शपथविधीला परवानगी त्या ठिकाणी द्या. बहुतेक डे आफ्टर टुमारो म्हणजे परवा दिवशी ती शपथविधीला परवानगी मिळेल. देवेंद्रजींच्या नाराजीवरून, खास करून महाराष्ट्रातून सगळेच जण रिक्वेस्ट करतात की नाही, त्यांना नाही, नाराज नाही. या असं संदर्भात काही काही तो विषय कुठलाही नव्हता. विषय होता हा एनडीएच्या नेता निवडीच्या बद्दलचा विषय होता. नाराजीच्या संदर्भातला विषय नव्हता, कारण तो त्यांच्या पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे. आणि त्याची चर्चा म्हणजे आमच्या देखत तरी काही चर्चा झाली, एनडीएमध्ये ती चर्चा होण्याचं काहीच कारण नाही. आणि दुपारी त्याच्यानंतर आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, भुजबळ साहेब, तटकरेजी, प्रफुल्लभाई, आम्ही सगळे बसलो होतो की लोकसभेचा हा जो काही निकाल लागला त्याच्यानंतर आता आम्हाला काही महिन्यांनी विधानसभेला सामोरं जायचं आहे. ते सामोरं जात असताना कशा पद्धतीने आपली